नमस्कार. आजची रेसिपी आहे सगळ्यांच्या मनात घर करून बसलेला आणि मुंबईची शान असलेला बटाटा वडा. खरं तर अतिशय साध्या पदार्थांमध्ये तयार होणारा परंतु सगळ्यांना खूप आवडणारा असा पदार्थ, बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असा हा बटाटा वड्याची रेसिपी आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम एक 7-8 बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे बटाटे शिजायला ठेवायचे. बटाटे शिजायला ठेवताना बटाट्याच्या ह्या भांड्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग ते बटाटे चांगले शिजले जाणार नाही. अगदी थोडंसं पाणी टाकायचं, कारण ते वाफेवर चांगले शिजले जातात. बटाटे शिजवताना भांड्यामध्ये जास्त पाणी टाकलं तर ते जास्त व्यवस्थित शिजले जाणार नाही, खूप जास्त शिजतील. त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आणि त्यांना वाफेवर शिजू द्यायचं. आता मी कुकरचं झाकण लावते आणि बटाटे शिजायला ठेवते. 7-8 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करूया. 7-8 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरचा गॅस बंद केलाय. आता आपण वडापावसाठी लागणारी इतर सामग्री बघूयात. त्यासाठी लागते कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता, जिरे, धणे आणि एका बाउलमध्ये मी 4 मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ, ओवा आणि चिमूटभर सोडा टाकला आहे. ह्यामध्ये थोडीशी मिरची पावडर पण टाकायची आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी राहिली पाहिजे. ह्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर, लाल तिखट टाकलं आहे. जास्त पातळ झालं तर ते वडे व्यवस्थित होणार नाही, जास्त घट्ट झालं तर वरचं आवरण क्रिस्पी होणार नाही. बटाटे शिजले आहेत. आता त्याची साल काढून घेते. वडापावसाठी आपण जी भाजी करून घेणार आहोत त्यासाठी आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, ही पोपटी हिरवी मिरची आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही मिरच्यांचे प्रमाण बदलू शकता. आणि शेवटी जिरे. हे सगळं मी पाणी न टाकता बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे मी पाणी न टाकता बारीक करून घेतलं आहे. आता आपण भाजी तयार करून घेऊया. एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. त्यात आता मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली की आपण थोडासा कढीपत्ता टाकणार आहे. जर कढीपत्ता मोठा असेल तर थोडासा तो बारीक करून घ्यायचा, जेणेकरून तो दाताखाली येणार नाही. मोहरी तडतडली आहे. आता त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकते. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो टाकणार आहे. हे चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद टाकूया. आता परतेपर्यंत आपण बटाटे स्मॅश करून घेऊया. बटाटे खूप छान शिजले आहेत. ह्यामध्ये आपण स्मॅश केलेला बटाटा टाकणार आहे. बटाटा खूप जास्त पण स्मॅश नाही करायचं, थोडंसं असं मध्ये जाडजाड पण आलं पाहिजे. आता हे व्यवस्थित हलवून घेऊया. थोडे धणे जाडसर असे बारीक करून घेऊया. ह्यात आता आपण बारीक जे कुटले होते धणे ते टाकूया आणि हलवून घेऊया. व्यवस्थित हलवल्यानंतर आता आपण 5 मिनिटं वाफवून घेऊया. एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यात तेल तापायला ठेवलंय. भाताचा वडा करून घेतला आहे. बेसनामध्ये बुडून आपण आता कढईत टाकत आहोत.
असा रंग आल्यानंतर वडे काढून घ्यायचे. वडापाव तयार आहे. आता वडापाव बरोबर खाण्यासाठी आपण मिरच्या तळूया. अशा प्रकारे वडे तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कळवा कशी झाली आहे ती.